नमस्कार मित्रांनो, आपण रोज सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी थकवा आला की सहजपणे चहाचा कप उचलतो. चहा म्हणजे अनेकांसाठी सवय आहे, काहींसाठी एनर्जी आहे, तर काहींसाठी डोके चालू करण्याचं साधन आहे. पण कधी एक मिनिट थांबून स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं आहे का, आपण रोज जो चहा पितो तो खरंच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे का, की तो फक्त जिभेचं समाधान देतोय आणि आतून शरीराला हळूहळू कमकुवत करतोय. कारण आज बहुतेक घरांमध्ये चहा म्हणजे दूध, साखर आणि चहा पावडर एवढ्या पुरताच मर्यादित राहिला आहे. हा चहा पिल्यानंतर काही वेळ एनर्जी मिळते, पण त्यानंतर गॅस, पोट जड होणं, सूज येणं, आळस, थकवा आणि दीर्घकाळात इम्युनिटी कमी होणं हे साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवायला लागतात. आपण हे सगळं वयामुळे, कामाच्या ताणामुळे किंवा हवामानामुळे होतं असं समजतो, पण अनेक वेळा याचं मूळ कारण आपल्या रोजच्या चहामध्ये लपलेलं असतं. मित्रांनो, आयुर्वेद मात्र चहाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. आयुर्वेद सांगतो की कोणताही पदार्थ वाईट नसतो, तो चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या प्रमाणात घेतला तरच त्रास देतो. योग्य घटक, योग्य प्रमाण आणि योग्य वेळ ह्या 3 गोष्टी पाळल्या तर साधा चहा सुद्धा औषध बनू शकतो. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चहामध्ये टाकता येणारे 5 प्रभावी आयुर्वेदिक औषधी घटक जे हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये वापरले जात आहे. हे घटक शरीराची पचनशक्ती सुधारतात, इम्युनिटी मजबूत करतात, सर्दी, खोकला, सूज, थकवा आणि अनेक छोट्या मोठ्या आजारांपासून आपलं संरक्षण करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे घटक रोजच्या वापरासाठी सुरक्षित आहे. फक्त योग्य माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक घटकाचं अचूक प्रमाण, कोणत्या लोकांनी तो टाळावा आणि एक परफेक्ट आयुर्वेदिक चहा कसा तयार करायचा, जो चहा नुसता चवीलाच नाही तर आरोग्यालाही साथ देईल. मित्रांनो, दालचिनीचा चहा आयुर्वेदात केवळ पेय म्हणून नाही तर एक प्रभावी औषधी उपाय म्हणून ओळखला जातो. योग्य प्रमाणात आणि नीट पद्धतीने घेतला तरच त्याचे खरे गुण शरीराला मिळतात. मित्रांनो, दालचिनी ही उष्ण स्वभावाची औषधी वनस्पती असून ती पचनशक्ती जागृत करते, शरीरातील सुस्त झालेला मेटाबॉलिझम सुधारते आणि रक्ताभिसरणाला गती देते. त्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत होते, कारण दालचिनी इन्सुलिन अधिक प्रभावीपणे काम करण्यास सहाय्य करते. याच कारणामुळे वजन वाढीमागील मंद चयापचय सुधारतो आणि शरीरात चरबी साठण्याची प्रवृत्ती कमी होते. ताणतणाव, चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे निर्माण होणारी अंतर्गत सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी करण्याचे कामही दालचिनीतील नैसर्गिक गुण करतात. दालचिनी चहा शरीराच्या अनेक यंत्रणांवर एकत्रितपणे सकारात्मक परिणाम करतो. तो खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका हळूहळू कमी होऊ शकतो. यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या तक्रारींना शरीर अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकते. महिलांसाठी देखील दालचिनीचा चहा उपयुक्त ठरतो, कारण तो मासिक पाळीतील कळा, पोटदुखी आणि अस्वस्थता कमी करतो. स्नायूंना सैल करण्याची आणि रक्तप्रवाह सुधारण्याची क्षमता असल्याने वेदनांमध्ये नैसर्गिकरित्या दिलासा मिळतो. पण मित्रांनो, आयुर्वेदात प्रमाणाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि दालचिनीच्या बाबतीतही तेच तत्व लागू होतं. जास्त प्रमाणात दालचिनीचा चहा घेतल्यास उलट परिणाम देखील होऊ शकतो. दिवसाला साधारणतः 1 चमचापेक्षा जास्त दालचिनी घेणे टाळावे, कारण काही प्रकारांमध्ये आढळणारा कौमारीन घटक जास्त प्रमाणात गेल्यास यकृतावर ताण येऊ शकतो. विशेषतः मधुमेह, यकृताचे आजार असलेले किंवा नियमित औषधे घेणाऱ्यांनी दालचिनीचा चहा रोजच्या सवयीचा भाग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत पाळली तर दालचिनीचा चहा आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक ठरतो. पण मित्रांनो, अतिरेक टाळणे हेच खरे आयुर्वेदिक संतुलन आहे. आल्याचा चहा आयुर्वेदात आणि पारंपरिक घरगुती उपचारांमध्ये महत्त्वाचा मानला जातो, कारण योग्य प्रमाणात घेतल्यास तो शरीरासाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतो. आल्यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम तसेच शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात, जे शरीरातील सूज, वेदना आणि दाह कमी करण्यास मदत करतात. पचनाच्या दृष्टीने आलं हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. जेवणानंतरचा जडपणा, मळमळ, उलटी, पोट फुगणे किंवा गॅस यावर आल्याचा चहा पटकन आराम देतो. बदलते हवामान, थंडी, पावसाळा किंवा प्रदूषणामुळे होणारी सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि आवाज बसणे यावरही तो उपयोगी ठरतो. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये पहिला उपाय म्हणून आल्याचा चहा दिला जातो. पण मित्रांनो, तरी सुद्धा आल्याचा चहा औषधासारखाच मर्यादित घ्यावा लागतो. खूप जास्त प्रमाणात किंवा दिवसातून वारंवार आल्याचा चहा घेतल्यास काही लोकांना पोटामध्ये जळजळ, आंबटपणा, गॅस, छातीमध्ये जळजळ किंवा तोंडात उष्णता जाणवू शकते.
ज्यांना आधीपासूनच ॲसिडिटी, पित्ताचा त्रास किंवा गॅसची समस्या आहे त्यांनी आल्याचा चहा कमी प्रमाणातच घ्यावा. याशिवाय आलं रक्त पातळ करण्याचा नैसर्गिक गुणधर्म ठेवतो. त्यामुळे जे लोक आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत असतील त्यांच्यासाठी आल्याचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आल्याचा चहा घेताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, ज्यांचा रक्तदाब आधीच कमी असतो त्यांनी आल्याचे सेवन जपून करावे, कारण ते रक्तदाब आणखी कमी करू शकते. गर्भवती महिलांनीही आल्याचा चहा किंवा इतर औषधी घटक नियमित घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, कारण ह्या काळामध्ये शरीर अधिक संवेदनशील असते. थोडक्यात आल्याचा चहा रोजच्या आरोग्यासाठी उपयुक्त असला तरी तो कोणत्याही आजारावर अंतिम उपचार नाही. मित्रांनो, हा मजकूर सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे, तेव्हा स्वतःची प्रकृती आणि चालू औषधे लक्षात घेऊन डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच सर्वात सुरक्षित पाऊल आहे. मित्रांनो, आयुर्वेदानुसार चहामध्ये तुळस घालणे हे अत्यंत सुरक्षित आणि आरोग्यदायी मानले जाते. रोजच्या चहामध्ये तुळशीचा समावेश केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू पण प्रभावीपणे वाढते आणि वारंवार होणारी सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा ताप यांसारख्या तक्रारी कमी होतात. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक दबाव, चिंता आणि अपुरी झोप यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकतात. अशावेळी तुळशीचे पानं टाकलेले चहा मन शांत ठेवण्यास आणि शरीराला आतून सावरण्यास मदत करतो. आयुर्वेदामध्ये तुळशीला ॲडॉप्टोजेन असे म्हटले जाते, कारण ती शरीराला तणावाशी जुळवून घेण्याची क्षमता देते आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यास सहाय्य करते. मात्र तुळशीची पाने थेट चावून खाणे टाळावे, कारण दीर्घकाळ तसे केल्यास दात व हिरड्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून तुळस नेहमी उकळूनच घेणे अधिक योग्य ठरते. मित्रांनो, तुळस चहाचे फायदे केवळ सर्दी खोकल्यापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण शरीरावर परिणाम करतात. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे शरीर विविध संसर्गांपासून स्वतःचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. हवामान बदलामुळे होणारा कफ, छातीत जडपणा, घसा खवखवणे यावर तुळशीचा चहा प्रभावी उपाय मानला जातो. यासोबतच तुळस मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. ती तणाव, चिडचिड आणि अस्वस्थता कमी करते, एकाग्रता वाढवते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करत असल्यामुळे तुळस नैसर्गिक डिटॉक्स सारखी काम करते, ज्याचा फायदा त्वचा, पचनसंस्था आणि यकृताच्या आरोग्यावर होऊ लागतो. योग्य प्रमाणात घेतल्यास तुळस रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासही मदत करू शकते. पण मित्रांनो, तुळस वापरताना योग्य पद्धत पाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुळशीचे पाने चहामध्ये किंवा काढ्यामध्ये उकळून घेणे हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे, कारण यामुळे औषधी घटक चांगल्या प्रकारे शरीरामध्ये शोषले जातात. साध्या चहामध्ये 5 ते 7 तुळशीचे पाने घालणे पुरेसे असते, किंवा तुळस, आलं आणि मिरी यांचा काढा करून त्यात थोडे मध किंवा लिंबाचा रस घालता येतो. तुळशीचे पाने थेट खाणे टाळावे, कारण दीर्घकाळ असा वापर दातांसाठी हानिकारक ठरू शकतो. मित्रांनो, एकूणात सांगायचे झाले तर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेला तुळशीचा चहा हा रोजच्या आयुष्यामध्ये सहज समाविष्ट करता येणारा सुरक्षित आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे, जो शरीराला आतून मजबूत करण्याचे काम करतो. मित्रांनो, चहामध्ये लवंग टाकणे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आयुर्वेदानुसार ते एक प्रभावी औषधी घटक मानले जाते, कारण लवंगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. विशेषतः घशातील खवखव, घसा दुखणे, आवाज बसणे, सर्दी खोकला यांसारख्या समस्यांमध्ये लवंगयुक्त चहा खूप उपयुक्त ठरतो. यासोबतच लवंग पचन संस्थेसाठीही फायदेशीर असून पोटातील गॅस, अपचन, जडपणा कमी करण्यास मदत करते. आयुर्वेदामध्ये लवंगेला उष्ण गुणधर्म असलेला पदार्थ मानले जाते, त्यामुळे शरीरातील कफ कमी होतो, जंतू संसर्गाचा धोका घटतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते. नियमितपणे आणि योग्य प्रमाणात लवंग चहा घेतल्यास शरीराला आतून ऊब मिळते, थकवा कमी होतो आणि बदलत्या हवामानात आजारांपासून संरक्षण मिळते. लवंग चहाचे फायदे अनेक पातळ्यांवर दिसून येतात. पचन सुधारण्याच्या दृष्टीने लवंग पचन रसांचे स्त्रवण वाढवते, ज्यामुळे जेवण नीट पचते आणि ॲसिडिटी, गॅस यांसारख्या तक्रारी कमी होतात. घशासाठी लवंग अत्यंत गुणकारी असून सूज, खवखव आणि घसा दुखण्यावर आराम देते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन सारखी खनिजे असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही संशोधनांनुसार लवंग रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठीही ती उपयुक्त ठरू शकते. मात्र ह्यातही डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. याशिवाय लवंग चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही अप्रत्यक्ष मदत मिळते. पण मित्रांनो, लवंग जरी औषधी असली तरी तिचे अतिसेवन टाळणे अत्यंत आवश्यक आहे,
रोज चहामध्ये 1 ते 2 लवंग वापरणे सुरक्षित मानले जाते. यापेक्षा जास्त प्रमाणात लवंग घेतल्यास पोटामध्ये जळजळ, तोंडाला कडूपणा, ॲसिडिटी किंवा इतर अनेक त्रास होऊ शकतात. काही विशिष्ट लोकांनी लवंग वापरताना विशेष काळजी घ्यावी. उदाहरणार्थ लहान मुलांना लवंग देणे टाळावे, कारण ती त्यांच्यासाठी खूप उष्ण ठरू शकते. रक्तस्त्रावाचा विकार म्हणजेच ब्लिडिंग डिसऑर्डर असलेले लोक, शस्त्रक्रियेच्या आधी किंवा नंतरचे रुग्ण तसेच गर्भवती महिलांनी लवंगचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. थोडक्यात सांगायचे झाले तर माफक प्रमाणात आणि योग्य पद्धतीने चहामध्ये लवंग वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण कोणतीही दीर्घकालीन आरोग्य समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते. मित्रांनो, चहामध्ये काळी मिरी वापरणे आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानले जाते, कारण काळी मिरीला औषधी मसाल्यांचा राजा असे देखील म्हटले जाते. योग्य प्रमाणात वापरल्याने काळी मिरी शरीरातील कफ कमी करते, पचनशक्ती वाढवते आणि सर्दी, खोकला, घसा खवखवणे, नाक बंद होणे अशा सामान्य तक्रारींवर प्रभावीपणे काम करते. काळ्या मिरीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीरातील जंतू संसर्गांशी लढण्यास मदत करतात. विशेष म्हणजे काळी मिरी इतर पोषक घटकांचे शोषण वाढवते, ज्यामुळे हळद, आले किंवा मधासोबत घेतल्यास तिचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो. आयुर्वेदानुसार मंद पचन, सतत थकवा, अंगामध्ये कफ साचणे किंवा वारंवार सर्दी होणे अशा लोकांसाठी काळी मिरीचा चहा नियमित पण मर्यादित प्रमाणात घेतल्यास शरीराला उष्णता मिळते आणि आतून बळकटी येते. मित्रांनो, काळी मिरी चहाचे फायदे अनेक पातळ्यांवर दिसून येतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे श्वसन संस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम. सर्दी, खोकला, कफ, सायनस यामध्ये काळी मिरी कफ विरघळवण्यास मदत करते. दुसरा मोठा फायदा म्हणजे पचन संस्थेवर होणारा परिणाम. काळी मिरी पचन रसांची निर्मिती वाढवते, ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात. वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठीही काळी मिरी उपयुक्त ठरू शकते, कारण ती चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देते. याशिवाय काळी मिरी शरीरातील पोषक तत्वांचे शोषण वाढवत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते, म्हणजेच शरीर आजारांशी अधिक प्रभावीपणे लढू शकते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये त्रिकटू चूर्णामध्ये काळी मिरीचा समावेश करण्यात आला आहे. पण मित्रांनो, काळी मिरी जशी गुणकारी आहे तशीच ती तीव्र देखील आहे, त्यामुळे तिचा अतिरेक टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात काळी मिरी घेतल्याने पोटामध्ये जळजळ, आम्लपित्त, छातीत आग होणे किंवा तोंडाला फोड येणे असे त्रास होऊ शकतात. विशेषतः ज्यांना आधीच ॲसिडिटी किंवा पित्त प्रकृतीचा त्रास आहे त्यांनी अधिक काळजी घ्यावी. साधारणपणे 1 कप चहासाठी 2 ते 3 ठेचलेल्या मिरीपेक्षा जास्त वापर करू नका. काही लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत असतील, पोटाचे गंभीर आजार असतील किंवा गर्भवती महिला असतील तर नियमित काळी मिरीचा चहा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. योग्य पद्धतीने चहा बनवण्यासाठी पाण्यात थोडी काळी मिरी, थोडे आले, चिमूटभर हळद घालून उकळावे. नंतर गाळून कोमट असताना मध किंवा लिंबाचा रस घालावा. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर योग्य प्रमाणात आणि योग्य संयोजनात काळी मिरी चहामध्ये वापरली तर ती औषधासारखी काम करते, पण अतिरेक केल्यास नक्कीच त्रासदायक ठरू शकते. मित्रांनो, हा आयुर्वेदिक चहा बनवण्याची कृती अतिशय सोपी आणि घरगुती आहे. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी घ्या आणि ते गॅसवर उकळायला ठेवा. पाणी उकळू लागल्यावर त्यात थोडेसे ठेचलेले किंवा किसलेले आलं, 5 ते 7 ताजे तुळशीचे पाने, दालचिनीचा 1 छोटा तुकडा, 1 ते 2 लवंगा आणि 2 ते 3 ठेचलेल्या काळ्या मिरी घाला. हे सर्व घटक घातल्यानंतर मिश्रण मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांचा अर्क नीटपणे पाण्यात उतरेल आणि चहाला योग्य रंग, सुगंध व औषधी ताकद मिळेल. नंतर गॅस बंद करून हा चहा गाळून एका कपमध्ये घ्या आणि तो गरम असतानाच प्या, कारण गरम चहाचे गुण शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात. आयुर्वेदिक चहा केवळ एक पेय नाही, तर ते शरीरासाठी नैसर्गिक संरक्षण कवच म्हणून काम करते. जेव्हा आपण पाणी उकळून त्यात आले, तुळस, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी यांसारखे पारंपरिक आयुर्वेदिक घटक घालतो, तेव्हा त्या प्रत्येक घटकातील औषधी गुण पाण्यामध्ये उतरतात आणि साधा चहा एक नैसर्गिक काढ्यासारखा कार्य करू लागतो. आलं पचनशक्ती सुधारतो आणि शरीरातील सूज कमी करतो. तुळस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. दालचिनी चयापचय सुधारून साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. लवंग घशातील खवखव आणि जंतू संसर्ग कमी करते, तर काळी मिरी ह्या सर्व घटकांचे शोषण वाढवून चहाचा परिणाम अधिकच प्रभावी बनवते. त्यामुळे हा चहा रोज सकाळी किंवा संध्याकाळी घेतल्याने शरीर आतून स्वच्छ, मजबूत आणि ऊर्जावान बनते. पण मित्रांनो, काही चुका टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम सगळे घटक एकाच वेळी जास्त प्रमाणात टाकणे टाळावे, कारण अतिरेकामुळे गॅस, जळजळ किंवा पोटाची अस्वस्थता होऊ शकते.
दुसरी मोठी चूक म्हणजे रोज वेगवेगळे प्रयोग करणे. शरीराला एका घटकाची नैसर्गिक प्रतिक्रिया दिसण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून प्रत्येक घटकाचा परिणाम अनुभवण्यासाठी नियमित आणि संतुलित वापर करणे आवश्यक आहे. तसेच रिकाम्या पोटी जास्त तीव्र चहा पिणे टाळावे, कारण उष्णतेची तीव्रता सहन न झाल्यास पोट आणि आतड्यांमध्ये त्रास निर्माण होऊ शकतो. शेवटी चहा हा औषध समजून ओव्हरडोस करणे टाळावे. साधेपणाने नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यासच तो शरीराला लाभ देतो. मित्रांनो, आज आपण पाहिलेले हे 5 आयुर्वेदिक घटक आले, तुळस, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी योग्य प्रमाणात दररोज घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो आणि शरीर आतून मजबूत बनते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.